श्रद्धा शिवणकर, महाराष्ट्र मीडियाच्या आम्ही गावकरी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रेक्षक हो, आपण नेहमीप्रमाणेच प्रत्येक गावात भेट देत असतो, त्याचप्रमाणे आज आपण आलेलो आहे कुचाडी या गावामध्ये। आणि या गावातली नेमकी परिस्थिती काय आहे, या गावामध्ये प्रशासनाबद्दल काही नाराजी आहे का किंवा काय उत्साह आहे, आणखी कायांचं म्हणणं आहे या प्रशासनाला, किती सोयी सुविधा इथे आहेत, उपलब्ध आहेत, किती विकास झालेला आहे आणि किती विकासाची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण लेखाजोखा घेणार आहोत। चला तर आपण गावकऱ्यांच्या भेटीला जाऊया आणि त्यांच्याशी करूया विचारपूस। चला तर आपल्याकडे भरपूरशे गावकरी जमलेले आहेत, आपण गावकऱ्यांशी चर्चा करूया। नमस्कार। नमस्कार। आपलं संपूर्ण नाव? नत्तू प्रल्हाद गावंडे। बरं, आपण काय करता? आमची ठेकेदारी चालू आहे। बरं, ठेकेदारी म्हणजे कुठल्या पद्धतीची, कसं काय असतं ते? बांधकाम ठेकेदारी, घरकाम आणि शेती करतो। काय शेती करता? शेती कापूस, मिरची हे आपण लागवड करतो। बरं, कोरडवाहू आहे की ओलित शेती सुरू आहे आता? आणि आपली बोलती शेती आहे, याची याबद्दल आपलं बोर बी आहे। बोरवेलला पाणी वगैरे असतं का आता या सीझन मध्ये? ह्या सीझन मध्ये पाणी कमी झालेलं आहे, बरसाती थोडंसं चांगलं राहतात। बरं, मला सांगा या गावामध्ये किती विकास झालेला आहे, म्हणजे चांगल्या गोष्टी किती झालेल्या आहेत, म्हणजे जसं ज्याने तुम्ही संतुष्ट आहात, समाधानी आहात अशा? ह्या गावात समाधान म्हणजे पाण्याबद्दल झालेलं आहे। आमच्या गावात पहिलं आधी पाणी नव्हतं, आता बोर झालेली आहे, संपूर्ण गावामध्ये पाणी येतात। आता नाली झालेली आहे, आता नालीमध्ये पाणी जाऊ शकत नाही, बाहेर रोडवर पाणी येतात आणि लोकांना त्रास होत आहे। बरं, त्रास होत आहे। बरं, आपल्याकडे दुसरे एक गावकरी यांच्याशी बोलू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा? मारुती विठ्ठूजी बुढारे। बरं, मला सांगा आपल्या गावामध्ये दवाखाना आहे का? दवाखाना नाही आहे। नाही आहे, मग आपण कसा प्रवास करता दवाखान्यापर्यंत? 4 किलोमीटर तिथूरला जावं लागते। आणि मग तिथे किती म्हणजे उच्च स्तराचा दवाखाना आहे की असंच नॉर्मल असा दवाखाना? ॲलोपॅथिक नॉर्मल दवाखाना आहे। बरं, मग जायसाठी रस्ता म्हणजे अडचणीचा असतो? जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नाही आहे, डांबरी रोड आहे पण तो पूर्ण खड्डे पडले आहे तिथं। बरं, मग पथदिवे वगैरे रस्त्यांवर असतील ना, म्हणजे लाईट जे म्हणतो पोलचे? हा, गावात आहे ना लाईट। चालतात का ते वेळेवर, सुरू असतात का? सुरू राहते ना। सुरू राहतात। बरं, मला सांगा आपल्या आणखी गावामध्ये तुम्हाला असं वाटतं की ह्या अडचणी आहेत, कारण प्रशासन तुमच्यापर्यंत भरपूरशा गोष्टी पुरवतं, ठीक आहे, मग मग कुठली असो, शेततळे योजना असो, राजीव गांधी योजना असो, आणखी तुम्हाला निराधार जी योजना असते, आपल्याला माहीत असेल, आपण निराधारचे याच्यामध्ये सपोज तुम्हाला मिळत असेल महिन्याचे मासिक वेतन मिळत असतं, ते तुम्हाला मिळतं का? आम्ही त्याच्यामध्ये तर बसत नाही, पण जे आहे 2-4 असे कस्टमर का त्याला ते मिळते मग। बरं, मला सांगा आपल्याकडे रोजगाराच्या काही संधी आहेत का? आपल्याकडे भरपूरसे आता मला सांगा, आपण आपलं नाव? सुधाकर सीताराम म्हणावे। बरं, आपण काय व्यवसाय करता? कास्तकारीचे काम। कास्तकारीचे काम करता, म्हणजे रोजगाराच्या काही संधी म्हणजे काही उद्योग इथे असेल तर, म्हणजे काही असतात ना शेती म्हणजे शेतीच्या व्यतिरिक्त आणखी कुठे उद्योग आहे किंवा आणखी काही कंपनी फॅक्टरीमध्ये वगैरे? नाही, कंपनी शेतीतच जाऊ। शेतीतच आहे, बस तेच काम करता? बस शेतीचं काम करतो। बरं, अच्छा, आपण आपलं काय व्यवसाय? नमस्कार, माझे नाव नरेंद्र केशवराव ठोंबरे आहे। मी आता 2 वर्ष झाले तहसीलमध्ये डेली वेजेसमध्ये काम करते। डेली वेजेसमध्ये काम करता, अच्छा। मला सांगा या गावामध्ये शाळा कुठपर्यंत आहे, म्हणजे कोणत्या वर्गापर्यंत आहे? या गावात शाळा 7 वर्गापर्यंत होती, पण मागच्या वर्षीपासून 8 वर्ग चाललेला आहे, म्हणजे 1 वर्ग वाढलेला आहे? वर्ग वाढला आहे। बरं, त्याच्यानंतरचं शिक्षण कसं घेतलं जातं? नंतरचं शिक्षण घेण्याकरता 3 किलोमीटर तिथूरला जाणं पडतं 10वी पर्यंत, मग 10वी नंतर कुईला किंवा नागपूरला। बरं, म्हणजे आणखी दूर जावं लागतं, पण इथे काही मग त्याच्यासाठी तुम्ही गावात शिक्षण झालं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काही धडपड केली असेल सरपंचाकडे, उपसरपंचाकडे? हा, केली, पण तो त्यामुळे 8वा वर्ग वाढला मागच्या वर्षी। हा, त्याच्यानंतर नाही, म्हणजे किती धडपड केली तरी फक्त 1च वर्ग आपल्याला वाढवून मिळालेला आहे। बरं, मला सांगा रेशन कार्ड जे असतं, BPL कार्ड असतं, त्याच्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचतं का? किती धान्य मिळतं, काय काय मिळतं? अंत्योदयला 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ मिळतं, आणि BPLला जो 8 किलो की 4 किलो जे मानसीचे आहे ते मिळतं। पण मला सांगा पूर्ण जणांना इथे राशन कार्डवर धान्य मिळतं का आणि BPL कार्ड? नाही, कोणालाच मिळतं? फक्त BPL आणि अंत्योदयलाच मिळतं, फक्त BPL आणि अंत्योदय, बस एवढ्याच जणांना इथे धान्य मिळतं। बरं, मग लहान मुलं जे असतात, जे शाळेमध्ये जातात, अंगणवाडी, तुमच्या गावामध्ये अंगणवाडी आहे? बरं, मग अंगणवाडी नियमित चालल्या जाते का, की उन्हाळा आहे तर कमी किंवा मॅडम मास्तर इकडे तिकडे फिरत वगैरे असतात असं काही? नाही, नेहमीच चालतं। बरं, मग काय काय खाऊ येतं तुम्हाला त्या अंगणवाडीसाठी, आणि लहान मुलासाठी काय काय साहित्य आहेत, खेळणी वगैरे? खेळणे वगैरे पण आहे शाळेमध्ये, आणि खाऊ पण मिळतं शाळेत। काय काय मिळतं खाऊ? अंडी, दूध वगैरे काही?
आता जाऊन तर पाहत. बरं मला सांगा मग अंडी दूध वगैरेचे प्रमाण अरे तुम्ही घरी तुमची लहान लहान मुलं जात असतील तर तुम्हाला याची तर थोडी पालकांनी दक्षता राहिलंच पाहिजे. मग अंडी आहे, दूध आहे, केळी आहे, भरपूरसं मिळतं, तर ते तुमच्या लहान मुलांना बरोबर मिळतं का? अंडीने दूध तर नाही पाहिलं म्हणा अजून. कधीच नाही पाहिलं. काहून का आमच्या गावामध्ये मानभावपंथी लोक आहे, त्याच्यानं अंडी वगैरे आमच्या शाळेमध्ये चालत नाही. अच्छा, महानुभव पंथ असल्यामुळे चालत नाही. बरं, पण दूध तर चालतं ना, मग दूध सुद्धा मिळत नाही आहे या सगळ्या लहान लहान मुलांना. मला सांगा इथे नाल्या रस्ते जे आहे याचं कसं काय, म्हणजे कशी विल्हेवाट लावली जाते, कशा प्रमाणात इथे चांगले खोदकाम करून आहे, त्याची बंदोबस्ती कशी आहे? बंदोबस्ती अशी आहे मॅडम, पण काय केलेलं पाणी जे आहे, नाल्या केले आहे, त्या नाल्यामध्ये सरपंच आहे, उपसरपंच आहे, हे लक्ष देत नाही आहे. कारण जे नाल्या केल्या आहे, नाल्यामध्ये पाणी गेलं पाहिजे, हे बाहेर रोडवर येतात. याचा जे अध्यक्ष आहे ते अध्यक्ष लक्ष देत नाही आहे. काय गेलं आपण सरपंच बाईकडं, सरपंच बाई उलटी बोलते आहे का करून केव्हा लोकांना त्रास होऊन राहिला आहे. ह्या बसस्टँडवर लोक राहतात आहे, पाणी वाहत आहे, नाल्या जे आहे, जे सांडपाणी आहे वाहत आहे, नाल्या सांगते आम्हाला इस्टिमेट आला आहे करतो, हे होऊन राहिलं आहे. म्हणजे त्रास आहे लोकांचं. सांडपाणी जे बाहेर निघलं आहे, तुम्ही सांगता का बाबा तुम्ही नाली करतो बा, नाली होऊन नाही राहिली. अजून 2-3 महिने झाले आहे त्याने चालू केलं नाही काम. नाली केली आहे, त्या नालीमध्ये याने पाणी टाकलं नाही, असं आहे. म्हणजे कुठे कोरड्या तर कुठे अतिच वाहत आहेत अशा. बरं, आणि म्हणजे अशी तक्रार आहे या गावातली की आम्ही सरपंचाकडे, जी की एक महिला आहे, त्या महिलांना काही स्वतःला काही त्रास नाही, पण गावकऱ्यांना जो त्रास आहे आणि जो त्रास आम्ही त्यांच्याकडे सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या ऐकून घरात तयार नाहीत, उलटसुलट उत्तरं देत आहेत. मग यासाठीच आम्ही त्यांना सरपंच बनवलं का, असा हा त्यांचा एक प्रश्न आहे. रस्त्याची परिस्थिती काय आहे या गावातली? रस्त्याची परिस्थिती खराब आहे. ज्याला नागपूरला जावं लागतं, आपल्याला गड्ड्यातून जावं लागते, आणि त्याच्याकडे कोणी असं लक्ष दिलं नाही आहे. आम्ही आमदार खासदारला गेलो, त्यांनी सांगितलं का ह्या आम्ही होणार, पण होणार केव्हा, पावसाळा लागत आहे, पावसाळ्यामध्ये पाणी साचते आहे, त्याच्यामध्ये एखादं पडलं आणि काही झालं जखम तर कोण सोचणार आहे? मला सांगा मग आपण किती वेळा त्यांना निवडून दिलेलं आहे आतापर्यंत? आमदाराला 2 वेळा आणि खासदाराला 1 वेळा. बरं, मग त्याच्यानंतर ते किती वेळा इथे येऊन त्यांनी दक्ष घेतलेली आहे, येऊन बघितलं? आमदारांच्या निवडून आल्यानंतर आलेच नाही आणि खासदार पण नाही आले. आणि कळमना ते तिथूरपर्यंत रोड इतका भयानक खराब झाला आहे का तिथं चालता साध्या माणसाला पण नाही चालतात एवढा रस्ता. आता तुम्ही आले असन त्या रोडनं बघितलंच असन. मग दळणवळणासाठी कोणती साधन आहे येण्या जाण्यासाठी? आमच्या गावले आता ते ट्रॅक्स जे प्रायव्हेट आहे त्या 2 टाइम जातात, मग नंतर असेच पडून राहावं लागते बस स्टॉपवर. नंतर साधनच नाही, दुसरं प्रायव्हेट आणतो म्हटलं तर रस्ता पाहून येत नाही. मोठी गंभीर अवस्था या रोडची. माझा एक प्रश्न आहे यांना की आमदार खासदाराबद्दल यांची जी नाराजी आहे, मला सांगा तुम्ही 2दा त्यांना निवडून दिलेलं आहे, मग जेव्हा पहिल्यांदा त्यांनी तुमचं काम केलं नाही, जेव्हा तुम्ही त्यांच्या कामाने समाधानी नव्हते, मग तुम्ही दुसऱ्यांदा परत त्यांना का निवडून दिलं? का दिलं तर त्यांनी सांगितलं का आमचा पहिला टर्न झाला आहे बा, आज पहिल्या वेळेस आमचं सरकार नव्हतं, आता यावेळेस सरकार आहे, या पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही तुमच्या पूर्ण कामं मार्गी लावून असं आम्हाला आश्वासन दिलं. त्या आश्वासनावर आम्ही त्यांना वोटिंग केलं, निवडून दिलं. आणि आता तिसऱ्यांदा जेव्हा काही राहील त्यानंतर तुमची काही नाराजी त्यांच्याबद्दल काय मत राहील त्यांचं? कारण कामच नाही झालं तर नाराजी राहणारच आहे ना त्यांच्याबद्दल. त्याला आम्ही निवडूनच कसं काय येणार आहे? त्यांनी सांगितलं होतं पहिल्या वेळेस का आमच्या सरकारने आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नाही, सरकार जर आलं तर आम्ही पूर्ण काम म्हणजे तुमच्या मार्गी लावू. बरं, आणि सरपंच ग्रामपंचायत बद्दल तुमची काय नाराजी आहे? सरपंच असं आहे आमच्या गावात लक्ष देत नाही. कसं आहे, मी निवडून दिला, आम्ही निवडून दिला गावातल्या लोकांनी, त्याने सगळं काम केलं पाहिजे. ते आपल्या घरी बसते, आम्ही आपल्या घरी बसतो. ग्रामपंचायतमध्ये गेलो, मीटिंग होते, मीटिंग बरोबर होत नाही यायची. मीटिंगमध्ये गेलो, कोणता जो हा आपला अर्ज आहे ते बरोबर ते सादर करत नाही, एवढा आहे. बरं, या गावामध्ये काही व्यसन वगैरे सारखे प्रकार असते, सट्टा जुवा वगैरे असते? ह्या गाव व्यसनी, दारू भेटत नाही, सट्टा नाही, जुवा नाही, काही नाही. म्हणजे इतकं चांगलं असून स्वतःवर एवढं चांगलं त्यांचा हे आहे, विश्वास आहे, स्वतः तरी करण्याची म्हणजे काहीच करत नाही, असं काही व्यसनाच्या अधीन झालेलं नाही आहे, तरी पण या गावामध्ये सुखसुविधा नाही आहेत आणि सरपंचाबद्दल भरपूरशी अशी नाराजी आहे. लोड शेडिंगचं प्रमाण असते प्रत्येक गावामध्ये, वीज सारखं, तर त्या विजाची काय येण्या जाण्याची काय वेळ असते किंवा जाते नाही जात? सध्या तर काही लोडिंग शेडिंग नाही आहे, चालू आहे. पण असं खंडित काही काम वगैरे असलं तर बंद करतात ते पाचगाववरून, नाही तर असं काही खंडित होत नाही. आणि शेतासाठी पाणी वगैरे मग तुम्ही आता कुठून आणताय? शेतीसाठी विहिरीवरून आणतो, पण या वर्षी दुष्काळ पडल्या कारणानं पूर्ण विहिरी कोरड्या झाल्या. हो, शेततळे बनले आहे, शेततळ्याला पण नाही आहे आणि विहिरीच्या पूर्ण आटल्या.
यावर्षी पाण्याचा दुष्काळ. बरं, मला एक सगळ्यांना पुन्हा एक प्रश्न आहे की जसं अंगणवाडीमध्ये आता आम्ही भेट दिली, बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये वीज नाही आहे. आम्ही आलो अगदी 2 मिनिटानंतर वीज गेली. तुम्ही म्हणता की तेवढे काही प्रॉब्लेम नाही आहे, मग त्याबद्दल काय? आणि अंगणवाडी मुलाची तेवढी आम्हाला साधने दिसली नाही. दिसलेच कम्प्युटर वगैरे, पण तेही बंद आहेत आणि तिथले पण स्वच्छता काहीच नाही आहे. मग स्वच्छतेसाठी तुम्ही या गावामध्ये काय कामं करता किंवा आतापर्यंत केलेले आहेत? आतापर्यंत केले तर नाही आहे, पण आता चालू आहे. आता शाळेमध्ये मालाला आहे, आता अंगणवाडीमध्ये पण करणार आहे. बरं, आणि की तुम्ही काय काय तक्रारी सरपंचाला आतापर्यंत केलेल्या आहेत, ज्या पूर्ण झालेल्या आहेत आणि कुठकुठल्या राहिलेल्या आहेत? बहुत साऱ्या राहिल्या आहे. नाल्या आहे, पूर्ण स्वच्छता, म्हणजे जिथून पाणी सुटलं तिथून कोणी रोडवर पाणी वाहतं, तिथून सुटलं नाल्या टाकल्या पण त्या नाल्यामध्ये पाणी नाही जात. पूर्ण गावातून पूर्ण असं गंदगीच वाहत राहतं आणि त्याच्यामधनं मग रोगराई पसार वगैरे होतो, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. आणि खरंच आपण जरी स्वच्छता अभियानाचा आपण इथे तोरा मिरवतोय, पण एकीकडे आपल्या भारतामधले लहान लहान गावाचा जर विकास होणार नाही, गावामध्ये स्वच्छता होणार नाही, तेव्हा आपण कसं करणार आहोत? बरं, मला सांगा, आपल्या गावामध्ये प्रत्येकच गावामध्ये एक आशा वर्कर दिलेली असते. ती आशा आपल्या सगळ्यांची मदत करते, त्यांना गोळ्या देत असते, त्यांचा म्हणजे जे काही आजार वगैरे त्याला दूर करण्यासाठी प्रयत्न करते. मग ती आशा आपल्या गावामध्ये उपलब्ध आहे का? बरं आहे तर ती कुठल्या प्रकारची ती कामं करते, कुठल्या स्तरावर ती कामं करते? पण त्या जेव्हा बी आता कोणी टायमामध्ये जर गोळ्या कोणत्या उलट्या हागवण लागली तर त्याच्याकडून पावडर आणि गोळ्या असते उपलब्ध, नसल्या तर नाही देत, असल्या तर देते. स्वतःहून आणून देतात की तुम्हाला जावं लागतं? मला स्वतः जावं लागते, त्याचे दरवाजे खटखटावं लागते, झोपून राहिल्या तर उठतेत त्या. अच्छा, म्हणजे जिचं काम आहे प्रत्येक गावामध्ये स्वतःहून जाऊन देणं, दखल घेणं, तिथे आम्हाला स्वतः जावं लागतंय. बरं, मला सांगा, शौचालय मुक्त आहे का हे गाव? शौचालयाची म्हणजे इथे किती आहेत शौचालय? शौचालय पूर्ण गावभर आहे, पण अर्धे लोक बाहेर जातात. अजून एक सवय वापर नाही करत बरोबर. थोडं काही भागामध्ये, अर्ध्या भागामध्ये पाणी जात नाही नळाचं, त्याच्यामुळे तो थोडा प्रॉब्लेम आहे. ह्या जिकडे पाणी जाते तिकडे पूर्ण शौचालयाचा वापर चालू आहे. आणि आरोग्याचा जो दवाखाना असते, दवाखाना विषयामध्ये तिथे आणखी किती काय सुविधा आहे? दवाखाना नाही आहे गावामध्ये, पण जाण्याची जी काही सोय असते, ॲम्ब्युलन्स वगैरे ज्या दिल्या जातात त्या बरोबर पोहोचतात का आपल्या गावामध्ये? नाही, इथे ॲम्ब्युलन्स कधीच नाही आली. कधीच नाही आली? त्यावेळेस बोलावून तेव्हा अशी नाही. म्हणजे दवाखाना पण नाही आहे या गावात? नाही, या गावात दवाखाना नाही आहे. आणि शिक्षक आहेत, किती आहेत शिक्षक आपल्या गावात? जर आपण येऊ शकता, आपण बोला. मला सांगा, आपल्या गावामध्ये शाळा 8व्या वर्गापर्यंत आहे ना, मग 8व्या वर्गापर्यंत आहे, तर मग शिक्षक किती आहेत या गावात? शिक्षक 5 शिक्षक आहे. जिथे ज्या शहरामध्ये अंगणवाडीपासून ते 8व्या वर्गापर्यंत असेल तर 10 तरी शिक्षक असतातच, आणि इथे 8 वर्गापर्यंत फक्त 5 शिक्षक आहे. बरं, यामागचं काय कारण? ह्यामागचे म्हणजे मुलं कमी असल्यामुळे आणि कोणी दखल देत नाही की आपले मुलं व्यवस्थित शिकले पाहिजे बा म्हणून, त्याच्यामुळे इथं शिक्षक कमी आहे. अच्छा, आणि शिक्षक कमी असल्यामुळे मुलांना व्यवस्थित शिक्षण बी मिळत नाही. मग बाकीचं शिक्षण ते नंतरच घ्यावं लागतं, बाहेर जाऊन घेतात ना ते. बरोबर. आणि खरंच असेच आपल्याकडे भरपूरसे प्रश्न, आणि आपण नंतर प्रश्न आणखी विचारणार आहोत स्त्रियांकडे. या गावातल्या स्त्रियांची काय म्हणणं आहे त्यांचं या प्रशासनाला, आणि काय म्हणणं आहे या ग्रामपंचायतला, आणि काय म्हणणं आहे या सरपंचाला, ज्या की महिला आहे. महिला असून महिलांबद्दल त्या किती स्वाभिमानी आणि काम करतात, हेही आपण बघून घेणार आहोत. पण तेव्हापर्यंत छोटीशी अल्पशी विश्रांती घेऊ, आणि तेव्हापर्यंत बघत राहा महाराष्ट्र मीडिया, प्रत्येक क्षण आपल्यासोबत. दहावी झालं आम्हाला, सांगून राहिले आम्ही नद्या जोडणार, धरणं बांधणार, पण केव्हा? अरे पाऊस नाही, पाणी नाही, आम्ही काय खायचं? टँकरची सोय नाही. माझी लेकर बाळ उपाशी मारायला लागली, गाय गोराला पाणी. मोकळं करा आपल्या मनातलं आभाळ, घेऊन येत आहोत तुमच्या हक्काचं व्यासपीठ, व्यथा लवकरच. मंडळी, आपल्यासोबत याच गावातल्या कुचाडी या गावामधल्या आशा वर्कर जुळलेल्या आहेत, आणि त्यांची आपण नाराजी बघितली त्यांच्याबद्दलची या गावकऱ्यांकडून. तर आपण त्यांच्याशी विचारपूस करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव पूर्ण? चंदा देवीदास वैद्य. आपण आशा वर्कर किती दिवसापासून आहात इथे?
2009 पासून लागले. 2009 पासून, म्हणजे चांगलाच काळ लोटलेला आहे. बरं, मग आम्ही तुमच्या म्हणजे गावकऱ्यांशी चर्चा केली तर त्यांच्याकडून एक नाराजीचं सूर दिसलं की आम्हाला स्वतःहून गोळ्या घ्यायला तुमच्याकडे जावं लागतं, दरवाजा ठोठावा लागतं, तुम्ही झोपून उठलेला असता. ठीक आहे, तर मग या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? बाबा आता केव्हा बी येईन तर आपण त्यांच्यासाठी उघडं तर नाही राहणार आहे, दरवाजा उघडं करून ठेवणार नाही ना. पण सरकारी दवाखाना असो किंवा काही असो 12ही तास 24ही तास सेवा द्यावी लागते. बरं असो, ते आपण नंतर बोलू. रात्रीची वेळ असल्यावर आपण जागा राहणार आहे का? रात्रीचं नाही, उघडावंच लागेल, आपल्याला सांगावंच लागेल काही प्रॉब्लेम झाली तर द्या बा म्हणून सनेने. बरं, मग जेव्हा तुमच्याकडे जेव्हा कोठा येतो पूर्ण गोळ्यांचा, तेव्हा तुम्ही स्वतःहून किती वेळा वाटप करता, काय काय वाटप करता? त्याच्यात ORSचे पॉकेट राहते, फॉलिक ॲसिडचे राहते, पॅरासिटामॉलच्या गोळ्या राहते, बस एवढंच राहते. आणि गर्भ राहते आणि मालाडी राहते. आणि ज्या स्त्रियांना ज्या गर्भधारणा झालेली आहे त्यांना काय काय असते? त्यांना काही नाही राहत, त्यांना आम्ही दवाखान्यामध्ये पाठवतो. गोळ्या असतात, आयर्न, कॅल्शियमच्या गोळ्या राहते असतात. हो, त्या देतो आम्ही लसीकरणाच्या दिवशी. बरं, त्याच्यानंतर आता जे गावकऱ्यांकडून जे काही आता आलेलं आहे, अंगणवाडीमध्ये जे लहान लहान मुलं असतात त्यांच्यासाठी पण काही आहे सुविधा त्या लहान लहान मुलांसाठी. आणि तिथे मेन म्हणजे आम्ही बघितलं तर वीज नाही, लाईट नाही. मग त्याची तुम्ही तक्रार करण्याचा प्रयत्न केला कधी? केला होता, पण काही ऐकायला कोणी तयार नाही. का बरं? मग ऐकायला तयार नाही म्हणून तसं सोडून दिलं तुम्ही की पुन्हा एकदा प्रयत्न केला? एकटं बोलून सण्यानी चालत नाही ना, पूर्ण गावकरी मंडळींनी साथ पाहिजे त्यांचा, आणि तेव्हा कुठं आपण एक होऊ शकते. मुलांच्या आहारामध्ये काय काय मिळतं? वटाणे राहते, कधी सोजी राहते आणि कधी सोले राहते. बस एवढं 3च पदार्थ असतात? हो, तेवढं मी तर तेवढंच पाहिले आतापर्यंत. ना लसीकरणाच्या दिवशी आहार राहत नाही, गरोदर बायांना आहार नाही मिळत, नाही कधी काहीच नाही मिळत. मग पोलिओ सारख्या वगैरे जे असतात ते बरोबर येणं जाणं सुरू असतं का? जे पोलिओ असतं आपल्या भारतामध्ये सुरू आहे, अमिताभ बच्चनची जी आपली ॲड असते, त्यांचा जो उपक्रम आहे, तर ते पोलिओ डोस वगैरे असतं, तर ते प्रत्येक म्हणजे जेवेळी हर वर्षी इथे येतं का? हो, येतं. म्हणजे गावामध्ये सगळी सुविधा आहे? हो हो. बरं, अंगणवाडीत काय काय खेळणी आहेत लहान मुलांसाठी? आता तुम्ही बघितलेच असेल ना, काय आहे काय नाही बा म्हणून. आम्हाला काहीच व्यवस्थित तिथलं काही कारभार वाटला नाही. ॲक्च्युली आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे काहीच लोक दिसले नाही आम्हाला. घसरपट्टी होती आधी, 2-3 महिने राहिली आणि नंतर ते घसरपट्टी तुटताट झाडून तिथून पॅक करून ठेवली आहे. खुर्च्या आहे बस, म्हणजे एवढेच खेळणे आहेत. आणि यांचं पण म्हणणं आहे की सरकारपासून पोहोचेल तेव्हाच आम्ही गावापर्यंत देऊ, आणि आम्ही 12-24 तास कसं राहणार आहोत, एवढी सेवा आम्ही कसं काय पुरवणार आहोत. गावकऱ्यांचा पण एक असलं पाहिजे मानस की त्यांनी एकजुटीने काम करून प्रशासनाला हलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सोयीसुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांच्याकडून जो प्रयत्न होत आहे तो प्रयत्न मार्गीच आणला पाहिजे. बरं आजोबा, मला सांगा, आपल्या गावामध्ये सरपंचाकडून जो निधी येतो निराधार आणि भरपूरशा योजना येतो त्या आपल्यापर्यंत पोहोचतात का? कशा प्रकारे पोहोचतात? थोडं बहुत काम करते आणि अर्धा पैसा सरपंचच खाऊन टाकतो. त्याच्यामध्ये काम झालं की पुन्हा आणखीन तो नागपूरला गेला का पुन्हा आणखीन 4 महिने 6 महिने फक्त मीटिंगला एक सरपंच किंवा सेक्रेटरी आणि गावातला एक मेंबर मीटिंगला राहतो, बाकी लोक राहत नाही. आतापर्यंत कुठकुठल्या गोष्टीत पैसा खाल्लाय असं तुम्हाला वाटते? दलित वस्तीच्या निधीमध्ये अर्ध काम केलं आणि पुलाचे जे खड्डे आहे ते बुजवतो म्हणून सांगितलं आणि गायब झाले. बस, म्हणजे थोडं अर्धवट कामं करून सोडून गेलेले आहेत. आणि म्हणतात आहे की इथले रस्ते इतके बेकार आहेत की जाता जाता जर एखादी डिलिव्हरीसाठी बाईक गेली तर ती रस्त्यातच तिची ठेवली होऊन जाईल. म्हणजे पावसामध्ये हा रोड बंदच राहतो. आम्हाला इतका त्रास आहे, तर सरपंचाकडून आम्ही पुष्कळ हे केले पण काही त्याचा उपयोग झाला नाही. आमदारसुद्धा येऊन गेले पण आमदारांनी सुद्धा कामं केले नाही. बरं, सरपंच महिला आहेत तर आणि किती पुरुष आहेत की आधीचे पुरुष होते, काय आहे म्हणजे किती वर्षाचा काल? नाही, इथं आता 5 वर्ष 10 वर्ष झाले बाई आहे, त्याच्यामुळे राखीव जागा आहे ना, त्याच्यामुळे बाईलाच निवडून दिल्या जाते. त्याच्यामध्ये बाई नुसतं खुर्चीचंच काम करते आणि उपसरपंच आपल्या हातात कामं घेऊन हे सर्व खादाड कामं चालू आहे. म्हणजे एकमेकांच्या याच्यावर असतात. किती दिवस मग जेव्हा तुम्ही किती वेळा निवडून दिले त्यांना? त्यांना आता 10 वर्ष झाले ना. मग एक दोनदा जेव्हा त्यांची चूक तुमच्या लक्षात आली तेव्हा तुम्ही त्यांना परत का निवडून दिलं? निवडून अलग अलग याच्यामध्ये निवडून दिलेलं आहे ना. हो. आणि मला सांगा, ह्या गावामधली तुम्ही म्हटलं की परिस्थिती व्यवस्थित नाही आहे, भरपूरशा अशा गोष्टी नाही आहे, मग त्याची तुम्ही तक्रार जेव्हा सरपंचाकडून दिली तेव्हा मला काय काय उत्तर मिळतं त्यांच्याकडनं? त्यांच्याकडून हो आम्ही करून राहिलो असंच सांगून टाळाटाळी करतात.
हो. म्हणजे बाई असून सुद्धा ती काही समजून घेत नाही. कुठले नाही ना, मोक्यावर बाई येतच नाही आणि बाई आली बी तर काही बोलू शकत नाही. ते सरपंचच आपला सामोरं हे करून आम्ही निपटवून घेऊ आणि आपले बारमध्ये चालला जातात. आणि या गावातल्याच आहेत का त्या? हो, या गावातल्या. आणि याचं उत्तर त्यांना नक्कीच द्यावं लागणार आहे. की काय उत्तर आहे त्यांचं हे जाणून घेऊया आपण. तेव्हापर्यंत पाहत रहा महाराष्ट्र मीडिया, प्रत्येक क्षण आपल्यासोबत. महाराष्ट्र मीडियाच्या आम्ही गावकरी या भागात पुन्हा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचे स्वागत. आणि कुचाडी या गावातल्या भरपूरशा स्त्रिया आपल्याशी जुळलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी विचारपूस करूया त्यांचं काय म्हणणं आहे या प्रशासनाला. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? उषा वानकर. आपण काय करता या गावामध्ये? मजुरी करते. मजुरी करता. शेतमजुरी. काय मिळते, किती मिळते मजुरी? 100 रुपये रोज. 100 रुपये रोज. आणि टायमिंग काय आहे तिथलं वेळ? 11 ते 6 वाजेपर्यंत. 11 ते 6 वाजेपर्यंत. बरं, मग मला सांगा 100 रुपये मजुरीमध्ये तुमचं काय भागतं का? तर भागत तर नाही पण भागवा लागते ना. बरोबर. अच्छा, मला सांगा, आम्ही मगाशी या गावामध्ये जरा विचारपूस केली पुरुष मंडळीसोबत. त्यांनी सांगितलं की व्यसनमुक्त गाव आहे. तर खरंच व्यसनमुक्त आहे का? तुमच्या घरचे व्यक्ती लोक पितात का? माझ्या घरचे पितात. अच्छा, तेच असते, आपण सांगतो काय आणि होते काय. बरोबर आहे. हां, जास्ती तर राहत नाही. माझी परिस्थिती इतकी डाऊन आहे, मला घरसुद्धा राहिला नाही आहे. 2 मुली 1 मुलगा आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुमच्या मुलांवर वगैरे झालेला आहे का? मुलगा सुद्धा जर व्यसनीच्या मार्गावर? नाही, मुलगा लहान आहे. बरं, मग त्याच्यासाठी प्रशासन तुमच्यासाठी मोठ्या लोकांसाठी जागा आहे तर गरिबासाठी नाही आहे असं नाही. बरोबर आहे. यांचं असं म्हणणं आहे प्रशासनाला की मोठ्या लोकांसाठी जागा आहे पण गरिबांसाठी साधं झोपडं सुद्धा आम्हाला इथे अस्तित्वात नाही. बरं, प्रशासनाकडून तुम्हाला म्हणजे भरपूरशा सोयी आहेत ज्या काही म्हणजे स्त्रियांसाठी कुटीरोद्योग किंवा प्रत्येक गावागावामध्ये काहीतरी असं उघडून देणे, गृहउद्योग म्हणतो त्याला, ते तुम्हाला इथे उपलब्ध करून दिला गेलं आहे का? चालत नाही. नाही, इथे उपलब्ध नाही आहे. बचत गट सारख्या काही इथे व्यवस्था आहे? आहेत, बचत गट आहे. हो. बरं, मला सांगा, आपल्याला जे अंगणवाडी आहे आपल्या गावामध्ये, तिथे लहान लहान मुलं जातात, तर मग त्याच्यामध्ये काय काय लहान मुलांना खायला मिळतं आणि कसं स्वच्छ असतं का? स्वच्छ तर नाहीच राहत, मिळत पण नाही बरोबर. बस खिचडी, ते पण अशी आसट वगैरे नाही का, ते खाऊ शकत नाही. मुलं घरून आणतात डबा. बापरे, जिथे की प्रशासन पाठवत आहे आणि तेच लहान मुलाला म्हणजे घरून टिफिन घेऊन जात आहेत मुलं. बरं, पण तुमच्या आशा वर्करनी आम्हाला सांगितलं की भरपूरशा उसळ मिळतं आणि भरपूरसं काही खाऊ मिळतो, तर ते तुम्हाला त्यांनी सांगितलं, तर मग ते कितपत खरं आहे? कितपत खरं आहे? आता लसीकरण एखाद्या वेळेस म्हणजे दररोज नाही मिळत ना, जो आहार आहे ते मुलांना. आता जर काही येत आहे, आता इथं हे लसीकरण आहे तेव्हाच देतात मुलांना. असं दररोज आहार, अंडे, दूध वगैरे मिळत नाही ना. तसं जे दररोज तिकडून शासनाकडून आलं तेवढं कुठं मिळत आहे आता? नाही. आणि मग ज्या काही स्त्रिया आहेत ज्यांना गर्भधारणा झालेली आहेत किंवा जे काही प्रसूतीची वेळ येते, मग त्यांच्यासाठी आशा वर्करकडून काय काय गोळ्या, सुविधा, लसीकरण काय काय मिळतं? गोळ्या वगैरे देते ना आशा बाई. देतात. नियमित प्रमाणे देतं का? प्रत्येकच वेळेस येतात का तुमच्या घरापर्यंत द्यायला? नाही, घरापर्यंत येत नाही. कधीच येत नाही. आपल्याकडे लहान मुलं पण नाही ना, त्यामुळे येतही नाही असं आहे ना महिन्यात. हां, जेव्हा की आपण मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण मगाशी आशा वर्करशी बोललो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी स्वतःहून त्यांच्याकडे देते, पण ह्यांचं असं म्हणणं आहे की त्या स्वतःहून कधीच आलेल्या नाही आहे, आपणच त्यांच्याकडे जाऊन मागत असतो गोळ्या. असं हा आपण त्यांना पुन्हा एकदा विचारूच. बरं, मला सांगा, राशन कार्ड जे काही धान्य असतं ते तुम्हाला मुबलक प्रमाणात मिळतं का? मिळते. काय काय मिळतं? तांदूळ न गहू. तांदूळ आणि गहू. बस तांदूळ आणि गहूमुळे होतं का सगळं? होत नाही, पण जे भेटते तेच. जे भेटते ते तर घ्यास लागते. या गावामध्ये दवाखाना नाहीये म्हणतात आहे, मग दवाखाना नाही आहे, मग तुम्ही लहान लहान मुलं आहेत तुम्हाला, त्यांना तुम्ही कसं काय पुरवठा करता त्यांचा? नागपूरवरून येतात ना डॉक्टर. येते डॉक्टर. आणखी मग तरी पण एखाद्या वेळेस नेहमीच नसेलच येत, एखाद्या वेळेस येतात. येते, फक्त रविवारीच नाही येत. रविवारीच नाही येत. डॉक्टर येते, बरोबर डॉक्टर येते. प्रायव्हेट आहे, खासगी. मग तुम्हाला पैसे म्हणजे सरकार प्रशासनाकडून नाही येत? नाही, तिथूरला आहे. मग या गावामध्ये पाण्याची काही व्यवस्था नाही असं बोलले गेले, पाण्याची खूप कमतरता आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही शेततळे योजना आपल्याकडे राबवल्या गेलेली आहे, राजीव गांधी आवास योजना आहे. मग ती योजना इथे तुम्ही कितपत चांगल्या प्रमाणे हे केलेली आहे, राबवलेली आहे? राबवलीच नाही ना गावामध्ये. अर्ध्या गावाला मिळते, बाकीला अर्ध्याला मिळतच नाही. आम्हाला तर खूपच त्रास आहे. मंडळी, आपल्यासोबत आणखी अशा एक महिला ज्यांनी म्हटलंय की 100 रुपये रोजी आहे आणि त्यांचे जे घरचे जे त्यांचे जे मिस्टर आहेत ते राहत नाही इथे, आणि 100 रुपयामध्ये त्यांचं कसं काय घर चालत असेल हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा वाटतो. तुम्ही कसं काय तुमच्या घराचं सगळं कारभार चालवता, घरगृहस्थी चालवता?
बरोबर आहे. आता पोरीला शिकवलं, पोरी लागल्या दवाखान्यात वगैरे, त्याच्यामुळे आता कसं आहे पण हे आता लागलेलं, त्याच्या आधी तुम्ही कसं काय केलं? आता भावानं सपोर्टिंग दिली, भाऊ करत होता कसं. पण आपल्या ह्याच्यातले तुम्ही सरपंच महिला आहेत बोलल्यात, मग महिलांबद्दलची खूप नाराजी पुरुष मंडळी करून आली, तर तुमची पण तशीच नाराजी आहे का की तुमची सरपंच उलटसुलट उत्तरं देते किंवा व्यवस्थित काम करत नाही? हो बरोबर आहे हे. तुम्ही काय स्त्री म्हणून काही केलं असेल त्यांच्याकडे बचत गट सारखं किंवा चांगलं काही निधी मागण्याचा प्रयत्न केला असेल, काही बोलायला गेलं असेल, तर त्यांच्याकडून काय उत्तर मिळालं? त्या एक तर घरी राहत नाही, रोजानं जातात. मग कोणी जाणार तर कधी जाईन? एक तर 11 ते 6 तर मजुरीच राहते. मग संध्याकाळी तर आम्ही घरी येऊन निघू शकत नाही. एक तर सकाळी जाऊ शकत नाही. 11 वाजेपर्यंत आमचे कामं झाले पाहिजे न 11 वाजता आपण इथं जातो शेतामध्ये. मग बरं, हगणदारी मुक्त हे गाव आहे का? किती शौचालयाची आहे? स्त्रियांना तुम्हाला जावं लागतं का बाहेर अजूनही? नाही बाहेर वगैरे जात नाही कोणी. एखादाच जात असेल तर जात असेल, नाही तर हगनमुक्ती आहेच. हो. बरं, आणि व्यसनामध्ये कोणाकोणाची तरी म्हणजे पितातच असं म्हणजे म्हणणं आहे, जे की पुरुष मंडळीने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की आमच्याकडे असं काही चालत नाही आणि ते कुठेतरी होते आहे. आरोग्यविषयक काय सुविधा आहे या गावामध्ये? आणखी काय सुविधा आहे आरोग्याच्या बाबतीत? आमच्या गावात एक सरकारी डॉक्टर तर पाहिजेच. नाही रोज तर 2 हप्त्याचा असा तरी पाहिजेच आम्हाला. आणि ते शिक्षणाबद्दल जे आम्ही सांगितलं, शाळा नाही आहे, म्हणजे 8व्या वर्गापर्यंत आहे, ते शिक्षक नाही आहेत. मग तुम्ही याची तक्रार नाही का केली ग्रामपंचायतकडे? शिक्षकही नाही आणि 8च वर्ग आहे ना. आता जर बाहेर जायचं म्हटलं तर बसची सोय नाही, बसची साधनच नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला बस पाहिजे ना. आम्ही मुलं जर बाहेर गाव शिकवतो म्हणलं तर कशाने पाठवायचे मग? आता आम्ही बस येते इथे, बस वेळेवर येत नाही. ते बी वेळेवर येत नाही. काय फेऱ्या, किती फेऱ्या मारते ती? बस एकच 10ला जायची आणि याची. 12ला जाते वापस नागपूरला, नंतर 5ला कुईला जाते आणि 6ला नागपूरला. बस मग काहीच साधन नाही आमच्या गावात. काहीच नाही. आरोग्याबद्दल सांगायला गेलं तर मधात कोणाची तब्येत बिघडली तर मग आम्ही कशाने न्यायचं हा विचार आहे इथं. आमदार खासदार जे तुम्ही त्यांना निवडून देता प्रत्येक वेळेस, त्यांचं काय काय लक्ष देतात? किती ते आपल्याकडे इथे येऊन दखल घेतात या गावाची की माझं गाव आहे म्हणून? निवडून येतपर्यंत फक्त मत मागण्यासाठीच येतात, मग तर काहीच नाही. बरोबर. काय आपलं काय म्हणणं आहे मला सांगा? ते काहीतरी आले म्हणजे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगते आणि गेले म्हणजे ते ह्या गावात गेलो होते विसरून नाही जातात. म्हणजे लोकांनी ज्यांनी आपल्याला निवडून दिलं, म्हणतात नाही की हिंदीमध्ये कहावत आहे की जिस थाली में खाते उसी थाली में छेद, अशातली हा भाग आहे. काहून कमी तर जे पुरुष लोक आहे ना तेच बोलतात. महिला म्हणजे अशी एक जाऊन अशी बोलू शकत नाही त्यांच्यासोबत. आणि याचाच फायदा ते घेतात आहे असं यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्याकडे बोलायला जायची तयारी असते पण एकजुटीने जात नाही. आणखी आपण काय म्हणणार होत्या मगाशी आपल्या आमदार खासदाराबद्दल? ते फक्त निवडून देतपर्यंतच असते, मग तर काहीच नाही. कोणतीच अशी आजपर्यंत सुधारणा नाही केली, ना रस्त्याची, ना बसेस, ना काही, ना मुलाचं शिक्षण नाही होत, काहीच नाही. नाल्या पाहिजे या गावामध्ये, नाल्यांची खूप जास्त, कारण त्याच्यामुळेच अतिसार सारखे किंवा वेगवेगळ्या बिमाऱ्या केली पण होती. हे कंप्लेंट पण केली होती पण काही हे नाही आलं. म्हणजे काहीच उत्तर येत नाही, निरुत्तरित आहे सगळं. आपण मंडळी बघू शकता की ह्या गावामधली इतकी परिस्थिती वाईट आहे की स्त्री एक म्हणजे महिला सरपंच आहे पण तिच्याकडून पण काहीच उत्तर मिळत नाही. यांनी वारंवार त्यांना पत्रव्यवहार केला, भरपूरसं करून सुद्धा थकून गेलेले आहेत. आणि बरोबर असते ना, किती आपण त्यांना तक्रार करणार आहोत, तक्रार केल्यावर उत्तर तर मिळायला हवं. उत्तरच मिळत नसेल तर मग आपण तो मार्गच बंद करून देत असतो. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपण त्या सरपंचाकडे नक्कीच घेऊ आणि बघू सरपंच उपसरपंच ह्या सगळ्यांचं म्हणणं काय आहे. उपसरपंचांशी पण आपण तेवढीच मुलाखत घेणार आहोत आणि ते जाणून घेणार आहोत की यांचं म्हणणं काय आहे. तेव्हापर्यंत पाहत रहा महाराष्ट्र मीडिया, प्रत्येक क्षण आपल्यासोबत.